खराब प्रकरणावरून सिन्नरचं राजकारण तापले. सांगळेंवर मदतीचे आरोप. भोंदू अशोक खराब प्रकरणामुळे सिन्नर तालुक्यातील राजकारण तापलंय. नगरसेवक ॲडव्होकेट पंकज जाधव यांनी उदय सांगळे यांनी खरात यांच्या शिवणिका संस्थेसाठी मदत केल्याचा आरोप केला. मिरगाव येथील मंदिरासमोर बांधलेली पाण्याची टाकी बेकायदेशीर असून करारनामा न करता उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. या प्रकरणात नेमकं कोणाचं स्वास्थ्य होतं याची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यकाळात ही कामं झाली असून यावेळी सांगळे कामकाज पाहत होते असा आरोप करण्यात आलाय. विविध विकास कामांसाठी निधी मिळवण्यात सांगळे यांची भूमिका असल्याचंही जाधव यांनी म्हटलंय. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. पंकज जाधव, नगरसेवक सिन्नर नगर परिषद सिन्नर. आजचं पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं की सिन्नर तालुक्याचं नाव गेल्या 15-20 दिवसापासून प्रचंड बदनाम होत आहे. एक भोंदू बाबा त्याच्या करामती करून तालुक्याला बदनाम करतोय आणि या बदनामीत तालुक्यातून कुणीतरी पुढे आलं पाहिजे या हेतूने आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतोय. मुळात हा भोंदू बाबा तालुक्यातल्या लोकांना परिचित होता, लोकांना माहित होता, त्याची भोंदूगिरी लोकांना परिचित होती. त्यामुळे तालुक्यातले बहुतांश लोक त्याच्या आहारी कोणी गेलं नाही. जे गेले त्यांनी लवकर ओळखून ते बाजूला पण झाले. आम्हाला मुळात सांगायचा उद्देश, हे पेज घ्यायचा उद्देश असा आहे की जे ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट त्यांनी उभं केलं होतं, शिवनिका काहीतरी नाव दिलं होतं त्यांनी त्याला, त्या ट्रस्ट साठी काही ठराविक लोकांनी रेड कार्पेट टाकलं होतं. त्यात त्यांनी त्याला शासनाचा निधी मिळवून दिला, शासनाचे पैसे आणून दिले. त्या ट्रस्टला ज्या मिरगाव गावात हे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या गावातल्या लोकांसाठी पिण्याचं पाणी म्हणून मंजूर झालेलं पाणी, ते पाणी, त्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम हे याच्या संस्थेच्या जागेत झालं. जे ज्या गावच्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे होतं ते पाणी लोकांना आजही त्यावेळेस मिळालंच नाही. ते लोक त्याही वेळेस पाण्याचे टँकर घेऊन पाणी पित होते. म्हणजे शासन दरबारी एक दोन डोक्याचे पदावर होते. ज्यांनी आपलं राजकीय अस्तित्व तयार करायचा प्रयत्न केला होता त्या लोकांनी याला पाठबळ दिलं. ती पाण्याची टाकी तिथे बांधायला लावली. त्यावेळेस कोणी मदत केली, काय मदत केली ही जगासमोर आलंय. मुळात विषय असा आहे की या ईशान्येश्वर मंदिरावर साधारणतः गौण खनिजच्या माध्यमातून 1 कोटी रुपये खर्च झाला. त्या 1 कोटी रुपये खर्चामध्ये त्यावेळेस राज्याचे गौण खनिज मंत्री, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातल्या चेल्या चपाट्यांनी या मिरगाव च्या ईशान्येश्वर मंदिराला मदत केली. त्यांनी त्याला निधी मिळवून देण्यासाठी मुळात त्या ठिकाणी हे बघा इथं काय म्हटलं याच्यात वर्क ऑर्डर मध्ये, सिन्नर शिर्डी नॅशनल हायवे 160 ते पात्रेशा रस्त्यापर्यंतचा न्यासाच्या रस्त्याच्या माध्यमातून गौण खनिजचे पैसे यांनी त्या ईशान्येश्वर ट्रस्टच्या समोर रस्ते करण्यासाठी बनवले. जिथं एकही खडी क्रेशर नाही, एकही खाण नाही, तिथं शासनाचा पैसा यांनी वैयक्तिक लाभासाठी वापरला. त्यानंतर 15व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदच्या निधीमधून यांनी पाणी पुरवठा योजना राबवली. आणि हे सगळं करत असताना शासनाचा पैसा एखाद्या संस्थेला देणं, वैयक्तिक लाभासाठी देणं हे एकदम चुकीचं आहे. आणि म्हणून आमची अशी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांनी आपल्या निवडणुका सोप्या व्हाव्यात, आपण आमदार व्हावं म्हणून कर्मकांड केले, ईशान्येश्वर मंदिरात जाऊन 2-3 दिवस पूजा घातल्या, त्या सगळ्या स्वार्थासाठी या बंधू बाबाला त्यांनी मोठं केलं. त्या सिन्नर तालुक्यातल्या, मी स्पष्ट नाव घेतो,
उदय सांगळे यांनी या बंधुबाबाला गेल्या 10-12 वर्षात भरपूर पाठबळ पुरवलं, शासनाचे पैसे मिळवून दिले, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आणि हे सगळं करत असताना आपला राजकीय स्वार्थ साधायचा होता, कोकाटे साहेबांना कुठेतरी नामोहरण करायचं म्हणून हे सगळं हा करत होता. माझं तर स्पष्ट मत आहे की या उदय सांगळेंना SIT चौकशीमध्ये सहआरोपी करून त्यांच्यावर त्यांची चौकशी व्हावी. या चौकशीत ज्या गोष्टी आता कोणाला माहित नाही त्या बऱ्याच गोष्टी सुद्धा बाहेर येऊ शकतात असं आमचं प्रामाणिक मत आहे. गेल्या 15-20 दिवसापासून प्रचंड अशी या सिन्नर तालुक्याची बदनामी होती बंधुभावामुळं. खरं तर 2009-10 पासून कोकाटे साहेबांनी कायम या बाबाला विरोध केलाय आणि आम्ही त्यांना विनंती करायचो कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला, सार्वजनिक कार्यक्रमाला, त्यांनी सांगितलं बंधू बिंदूवर माझा विश्वास नाही. कायम त्यांनी विरोध केलाय आणि आज या तालुक्याची प्रचंड अशी बदनामी होती. त्यामुळं या प्रकरणामध्ये जे काही तालुक्यात त्या बाबाला रसद पुरवणारे होते किंवा त्या ठिकाणी त्याच्या वैयक्तिक लाभासाठी कुठलाही निधी येताना सार्वजनिक निधी येतो गावासाठी, परंतु त्या निधीचा त्यांनी वैयक्तिक त्या ईशान्येश्वर मंदिर आणि त्या परिसराचे डेव्हलपमेंटसाठी जो खर्च केलाय त्याच्यात जे सहभागी आहे या सगळ्यांवर कठोर कारवाई अशी आमची मागणी आहे.